हाय हॅलो नमस्कार मी रुशाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. चला सकाळची छान असा सुरुवात झाली. शंभू हसतोय बघा. शंभूला आहे ना मिस्टरांसोबत स्कूलला जायचं होतं, त्यामुळे त्याचं मूड खूप शंभूचा मूड आहे ना तो खूप नाराज झालाय. तर मिस्टर स्कूलला गेले तर त्याला त्यांच्यासोबत जायचं होतं स्कूलला. तर त्याला तो म्हणायचा मला भूर जायचं आहे. मग त्याला तेच बोलले आपल्याला भूर जायचं आहे, तर चला आपण जाणार आहे आपण भूर असं. तर आषाढ महिना चालू आहे ना, तर मग मला मावल्यांना पण नैवेद्य दाखवायचे आहे. तर आमच्या मावल्या हे गावाला असतात, तर मग तेथे ना नैवेद्य घेऊन जायचं आहे. तर आता त्याची सर्व काही तयारी करायची आहे. तर चला तुम्हाला सर्व काही दाखवते. ते मावल्या कुठे काय ते पण दाखवते. तर आता इथे ना मला स्वयंपाक बनवायचा आहे. तर गुळ चाणक्यांचा स्वयंपाक बनवायचा आहे, परत खीर बनवायची, सर्व काही आता नैवेद्याला बनवायचं आहे. तर चला. शंभू हाय कर. शंभू आता गुळ कट करू राहिलाय. काय शंभू ना काय आहे? करकट आता गुळ चाण केला. आता शंभू ना गुळ कट करू राहिला. हां काय शंभू ते गुळ आहे. हं. नाही नाही खा, तू खा. आता येते ना खिरीसाठी खोबरं, काजू बदाम हे छान असं परतवून घेत आहे. आणि एक साईडला आहे ना लगेचच मेथीची भाजी पण शिजायला ठेवलेली आहे. वाळलेली मेथीची भाजी ना, तर ती शिजायला ठेवलेली आहे. तर येथे गुळाचं पाणी पण बनवून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी बडीशोप असं टाकलेली, छान अशी टेस्ट येत अशी बडीशोपानं. तर मग खिरीसाठी ना तांदूळ मी शिजूनच घेतलेला आहे. छान असं मग पटकन होतं ना, त्यामुळे मग घाई गडबडीत करायचं जर म्हटलं ना, मग मी भात आहे ना असं तांदूळ शिजूनच घेते भातासारखा. मग त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेते. तर इथे बघा छान असं घट्टसर झालेलं आहे. खिरीसाठी आहे ना थोडे काजू बदाम पण छान असं तुपामध्ये आहे ना परतवून घेतलेले आहे आणि दुसऱ्या साईडला काढून ठेवलेले आहे. तर येथे ना त्यामध्ये थोडं दूध पण टाकून घेतलेलं आहे. तर मग छान असे शिजवलेल्या भाताची पण छान अशी टेस्ट येत असते मग खिरीला. तर मग इथे छान अशी खीर पण बनवून घेतलेली आहे. आणि मग शंभू पण मागे पुढे चालू होतं त्याचं खेळायचं. तर मग मिस्टर स्कूलला गेलेले होते तोपर्यंत मग माझं स्वयंपाक आवरीत होते. तो लपत होता आणि मला विचारत होता मी कुठे आहे असं. मिस्टरांना ना स्कूलवरून येईपर्यंत मला सर्व काही काम आवरून घ्यायचे होते. तर नैवेद्याचं सर्व काही रेडी करून ठेवायचं होतं. मिस्टरांनी ना आज हाफ डे काढलेला होता. तर आता आखाड महिन्यामधलं आहे ना शेवटचेच दिवस राहिलेले होते. त्यामुळे मग आषाढ महिन्यामध्ये ना माऊल्यांना देवांना नैवेद्य दाखवायचे असतात. तर मग आता नैवेद्य पण दाखवायचे होते मला. तर मग मिस्टरांना काही सुट्टी पण भेटत नव्हती आणि नैवेद्य नाही हे मंगळवार शुक्रवार असे दाखवायचे असतात. तर मावल्यांना मंगळवार शुक्रवारच चालत असतात. तर मग येथे आता मंगळवारी मी नैवेद्य दाखवून घेत आहे. तर उद्याकडची अमावस्या आहे, त्यामुळे मग आता उद्या काही दाखवता येणार नाही. तर मग मंगळवारी आता आलेले, तर मग मंगळवारीच दाखवून घेत आहे मी. तर मग उद्या पण अमावस्या असल्यामुळे काही उद्या दाखवता येणार नाही. आज मंगळवार असल्यामुळे मग आजच नैवेद्य दाखवून घेत आहे मी. तर येथे ना गुळ चाणक्यांचं सर्व काही पीठ मळून घेतलेलं आहे. छान असं गुळ चाणक्या पण झालेलं आहे आणि पीठच मळून घेतलेलं आहे. येथे मग आता पटपट असं पोळीसारखं लाटून घेत आहे आणि त्याचे ना छान असं गोल असं वाटीनं गोल बनवून घेत आहे. तर मग नैवेद्यांसाठी आता पटपट असं बनवून घेत होते. तर मिस्टरांचा पण यायचा टाईम झालेला होता. मग सर्व काही पटपट आवरून घेत होते मी. पाऊस सारखा चालू असल्यामुळे ना नैवेद्य पण आम्हाला आहे ना दाखवायला जाता आले नाही. नाहीतर आहे ना आम्ही पटकन नैवेद्य पण आषाढ महिन्यामध्ये दाखवून घेत असतो. पण आता पावसामुळे ना जाताच नाही आहेत खरं. तर मग आता मिस्टर बोलले की आपण मंगळवारीच जाऊ. तर मग आता मी सर्व काही तयारी करून ठेवत आहे त्यांना येईपर्यंत. तर पाऊस असल्यामुळे ना मुलांना पण घेऊन जायचं थोडा प्रॉब्लेमच होत असतो. तर येथे स्वरा पण स्कूलवरून आलेली होती. तिचे आहे ना पेपर चालू असल्यामुळे ती लवकरच आलेली आहे. तर तिचा आहे ना एक दात पडलेला आहे. तर आता हे दुधाचे दात तिचेवाले सर्व काही पडून जातील. तर तिचा दात पडला आहे, तर ती लाजत होती. तर आता येते बघा सर्व काही आवरलेलं आहे. मिस्टर पण आलेले होते. तर सर्व नैवेद्य तेन भरून घेतलेले आहे तर एका बॅगमध्ये. आणि मग सर्व आवरलं आमचं, मुलांचं पण आवरलं आणि निघालेलो आम्ही.
आमच्या गावाला नैवेद्य घेऊन जायचे आहे ना, तर तिथे जाण्यासाठी आम्हाला काही जास्त वेळ लागत नाही, तर 20-25 मिनटंच लागत असतात जाण्यासाठी. तर आता इथे पाऊस उघडा असल्यामुळे मग आम्ही पटकन असं जाऊन येणार होतं. तर आभाळ पण भरून येत होतं, त्यामुळे मग सर्व काय असं आम्हाला पटपट आता नैवेद्य दाखवून आणि रिटर्न व्हायचं होतं. तर येथे बघा छान असं आम्ही आता रस्त्यानं निघालेलो आहे. तर बाजूनं सर्व काही छान अशी हिरवेगार असं झालेलं आहे, तर बघायला पण छान वाटत होतं. तर इथे बघा आम्ही काही नाही 20-25 मिनटामध्ये तिथे आलेलो होतो. लगेचच नैवेद्य पण दाखवून घ्यायचे होते. तर इथे ना छान असं नैवेद्य दाखवून घेत आहे. तर ह्या माऊल्या आहे, तर माऊल्यांना नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि म्हसोबा पण तिथे आहे ना, मग म्हसोबाला पण नैवेद्य दाखवून घ्यायचे आहे. मुलांना पण दर्शनासाठी घेऊन यायचं होतं, त्यामुळे मग आता मुलं पण येथे दर्शनासाठी आणलेले आहे. तर शंभूला आहे ना तेथे आहे ना एक लाईट दिसलेला आहे, तर त्याचं सारखं चाललेलं होतं, मी लाईट चालू करतो आणि बटन दाबतो मी. तर एक लाईट आहे ना तेथे नेहमीचा चालू असतो, तर त्याचं म्हणणं होतं तो लाईट चालू आहे मी बंद करतो. तर त्याचं सारखं चाललं मी बंद करतो, मी बंद करतो. नाही मग तेथे लाईट असल्यामुळे आम्ही तेथे त्याला जाऊनच दिलं नाही. येथे मावल्या आहे ना, ह्या मावल्या शेतामध्येच मावल्यांचं स्थापना केलेली आहे. तर छान असा बाकीचा परिसर पण आहे. पाठीमागे आहे ना बाग आहे, पेरूचा बाग आहे, सर्व काही छान असं मावल्यांचं स्थान येथे आहे ना, तर खूप छान वाटतं असं. तर मग त्यानंतर नैवेद्य दाखवायचे झाले, लगेचच फुलं आणि ते वाहून घेतलेले आहे मी. तर येथे वटी भरण्याचं सामान आणलेलं आहे. तर वटी भरण्याचं सामान मी 7 आणलेलं आहे. तर मग 7 मावल्यांना ना त्यांचे ना इथे आता मी ओटी पण भरून घेत आहे. तर मावल्यांना ना ओटी भरण्याचं सामान लागत असतं, तर मग छान आता इथे त्यांच्या ओट्या भरून घेत आहे. तर आषाढ महिन्यामध्ये आहे ना मावल्यांच्या पण ओटी भरली जातात. तर मग छान असतं ते, म्हणजे आपलं देवाचंच राहतं. त्यामुळे मग आषाढ महिन्यामध्ये ना मी वर्षी ना नैवेद्य घेऊन येत असते आणि मावल्यांच्या ओट्या पण भरून घेत असते. तर इथे छान अशा ओट्या पण भरून घेतल्या आणि फुलं पण वाहून घेतलेले आहे. आता शेजारीच म्हसोबा पण असल्यामुळे ना मग म्हसोबाला बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य आणलेला आहे. तर म्हसोबाला ढेप ते सर्व काही देत असतात. तर मग येथे बाजरीच्या भाकरीचाच नैवेद्य दाखवलेला आहे. तर येथे बघा पेरूचा बाग आहे. तर ही मुलं आहे ना पेरूचा बाग आहे, तर त्या पेरूच्या बागेमध्ये ही मुलं तेथे जाऊन आहे ना पेरू खुडत होते. पण मग ते पेरू ना काही चांगले नव्हते, तर त्यांना ना कीड लागलेलं होतं. त्यामुळे मग कोणीच त्यांना ना खाऊन देत नव्हते. त्यांना इकडं आल्यानंतर खूप छान वाटलं. तर येते मग मिस्टर त्या अगरबत्त्या आहे ना पेटवून घेत होते, पण मग त्या अगरबत्त्या हवेने ना काही पेटतच नव्हत्या. तर छान असं आमचं नैवेद्य ते दाखवायचं झालं आणि मग त्यानंतर आम्हाला पण निघायचं होतं. तर येथे मुलांना ना मोकळं वाटलं, तर खूप छान असं तेथे ते खेळत होते. तर त्यांना तिथून काही निघावंच वाटत नव्हतं. तर मग लगेचच तिथून निघाल्यानंतर आम्ही देवीच्या मंदिरामध्ये पण आलो आणि देवीच्या मंदिरामध्ये आल्यानंतर मग देवीची पण ओटी भरायची होती मला आणि देवीच्या मंदिरामध्ये ना नैवेद्य पण दाखवायचे होते. त्यामुळे मग आता लगेचच आम्ही देवीच्या मंदिरामध्ये पण आलेलो होतो. मंदिरामध्ये ना आमचं छान असं दर्शन झालं आणि मग त्यानंतर नैवेद्य ना बाहेर दाखवायचे असतात, त्यामुळे मग बाहेर नैवेद्य घेऊन आले. तर आतमध्ये ना नैवेद्य दाखवून देत नाही, तर मग बाहेरच येथे नैवेद्य दाखवले मी. तर होमाजवळ 5 नैवेद्य दाखवायचे असतात. तर मग तेथे होमाजवळ आहे ना हरिपाठण ते चालू होतं. तर मग येथे ना मुलांचा क्लास भरलेला असतात. तर मग येथे मंदिरामध्येच थोड्या वेळ त्यांचा ना क्लास चालू असतो. तर छान असं तबला ते वाजून त्यांचा हरिपाठ चालू असतो. आम्ही ना मंदिरामध्ये जर आलो ना थोड्या वेळ असंच खूप छान असा आनंद घेत असतो. तर असं टाळ मृदुंगांचा आवाज जर आला ना खूप छान वाटतं. तर मग आम्ही मंदिरात दर्शनाला आलो का असं त्यांचा हरिपाठ ते बघत असतो भरपूर वेळ. तर चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा. बाय.